मोस्ट वॉन्टेड धात्रक टोळीचा म्होरक्या सोन्या धात्रक खंडणी पथकाच्या ताब्यात. खंडणी विरोधी पथकाची कामगिरी. पथकातील अधिकारी अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर यांना गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोन्या धात्रक हा नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नाशिक रोड, पळसेगाव, शिंदेगाव व नायगाव रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावण्यात आले होते. नमूद आरोपी सुनील उर्फ सोन्या बाबूराव धात्रक वय 27 वर्षे येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. नमूद आरोपी हा म्हसरूळ पोलीस स्टेशन 7 गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त सो प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त सो गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक रवींद्र दिघे, भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, भगवान जाधव, पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप व सविता कदम यांनी केलेली आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.